नमस्कार मित्रांनो, आजच्या या टॉपिकमध्ये आपण गॅमा फंक्शन बघणार आहे। गॅमा फंक्शन म्हणजे एक इंटिग्रेशन सॉल्विंग टेक्निक आहे। यामध्ये आपण स्पेसिफिक प्रकारच्या इंटिग्रेशनला आपण सॉल्व करतो। समजा एखादं इंटिग्रेशन आहे 0 to इन्फिनिटी e raised to minus 2x square x raised to 5 dx। याला जर आपल्याला सॉल्व करायचं आहे तर आपण काय करू, आपण युवी रूल वापरू आणि मग सॉल्व करू। पण इथे गॅमा फंक्शनचा वापर करून ह्या इंटिग्रेशनला आपण खूप सोप्या पद्धतीने सॉल्व करू शकतो। ठीक आहे, इथे काय करणार आहे, आपण या इंटिग्रेशनला डायरेक्टली गॅमाच्या फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट करणार। मग गॅमाच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे काय, ते गॅमाचं सिम्बॉल आहे अशा प्रकारचा। या सिम्बॉल मध्ये एक्सचा जो काय पॉवर आहे तो पॉवर जो काय असेल त्याच्यामध्ये +1 करायचा। 5 आहे सो इट इज 5 + 1 6 आणि गॅमा 6 म्हणजेच 5 फॅक्टोरियल। 5 फॅक्टोरियलचा सॉल्व केला तर 5 4 3 2 1 आणि याची व्हॅल्यू येते 120। बघा, म्हणजे हे इंटिग्रेशन आपण जर ऍक्च्युअली सॉल्व केलं तर त्याला बराच वेळ लागेल, पण गॅमा फंक्शनचा वापर केला तर आपण हार्डली 10 ते 20 सेकंदामध्ये आपण त्याला सॉल्व करतोय। तर हा एक प्रकारचा बेनिफिट आहे गॅमा फंक्शनचा, जेणेकरून आपण गॅमा फंक्शनचा वापर करून कोणत्याही प्रकारचं ह्या टाईपचं इंटिग्रेशन आपण सॉल्व करू शकतो। कोणत्याही प्रकारचं म्हणजे इम्प्रॉपर पाहिजे। इम्प्रॉपर म्हणजे काय, तर वरचं लिमिट जे आहे तुमचं अप्पर लिमिट हे इन्फिनिटी असलं पाहिजे। अप्पर लिमिट जर इन्फिनिटी असेल तर तुम्ही ते इंटिग्रेशन गॅमा फंक्शनचा वापर करून सॉल्व करू शकता। ठीक आहे, आणखी एखादा सम दाखवतो मी। समजा 0 to इन्फिनिटी e raised to minus 2x square into x raised to 5 dx। आता याला 5 घेतला गेला, x raised to समजा 3 घेऊयात इंटू dx। आता याला सुद्धा आपण गॅमा मध्ये कन्वर्ट करून एकदम इझिली सॉल्व करू शकतो। कसं सॉल्व करू शकतो, तर इथे गॅमा घ्यायचा सिम्बॉल, गॅमाच्या सिम्बॉल मध्ये इथे जी काही पॉवर असेल एक्सची, त्या एक्सच्या पॉवर मध्ये फक्त 1 ऍड करायचा, म्हणजे तुम्हाला काय मिळेल 4। गॅमा 4 इज द व्हॅल्यू ऑफ इंटिग्रेशन। आणि गॅमा 4 कसा काढायचा, एकदम इझी आहे। 3 फॅक्टोरियल एक कमी करायचा फक्त, आणि 3 फॅक्टोरियल हा 6 असतो, दॅट इज 3 2 1। ओके, तर अशा प्रकारे आपण गॅमा फंक्शनचा वापर करून इंटिग्रेशन, याच प्रकारचे इंटिग्रेशन सॉल्व करू शकतो। या प्रकारचे म्हणजे काय, 0 to इन्फिनिटी लिमिट पाहिजे आणि आतमध्ये फंक्शन या टाईपचाच पाहिजे, एक्सपोनेन्शियल इंटू एक्स पॉवर। ओके, आज आपण एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन बघणार आहोत। एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, तर डिफरन्शियल इक्वेशन कोणताही या फॉर्म मध्ये असेल, समजा mdx + ndy = 0, तर त्या डिफरन्शियल इक्वेशनला एक्झॅक्ट कधी म्हणायचं, तर त्याला एक्झॅक्ट म्हणण्यासाठी ही पार्शियल डेरिव्हेटिव्हची कंडिशन आहे ती सॅटिस्फाय झाली पाहिजे। म्हणजे काय, ∂m/∂y मस्ट बी इक्वल टू ∂n/∂x। जर हे दोघं इक्वल असतील तर आपण त्या डिफरन्शियल इक्वेशनला एक्झॅक्ट म्हणतो। ऍक्च्युअली ही नेसेसरी कंडिशन आहे, सफिशियंट कंडिशन नाही, बट ह्याच कंडिशनचा वापर करून आपण त्याला एक्झॅक्ट आहे ते दाखवतो। ठीक आहे, मग ह्या कंडिशनचा वापर झाला, इक्वल टू आली, तर आपण जनरल सोल्युशन काढण्यासाठी या 2 फॉर्म्युलांपैकी कोणताही एक फॉर्म्युला वापरतो। ओके, मग इथे जनरल सोल्युशन इज गिवन बाय दिस फॉर्म्युला अँड दॅट दिस फॉर्म्युला। दोघांपैकी कोणताही एक वापरला तरी चालतो। जनरली काय असतं, जिथे इंटिग्रेशन सोपं जाईल तो फॉर्म्युला वापरला जातो। म्हणजे तुम्हाला m आणि n चं इंटिग्रेशन काढायचं या ठिकाणी, मग इथे जर तुम्हाला इझी जात असेल तर फर्स्ट फॉर्म्युला वापरायचा, किंवा n आणि m चं इंटिग्रेशन काढणं सोपं जात असेल तर हे वापरायचं। डिपेंड्स ऑन द एक्झाम्पल आपण ठरवणार की कोणत्या एक्झाम्पल मध्ये आपण कोणता फॉर्म्युला वापरतो। मोस्ट ऑफ द एक्झाम्पल पहिल्या फॉर्म्युलाने सॉल्व्ह होतात, पण एखाद्या बार असं होईल की इंटिग्रेशन फार कठीण आहे। मग इंटिग्रेशन फार कठीण जर असेल तर तुम्ही काय करा, याच्या जागी हा फॉर्म्युला वापरायचा। ठीक आहे, पण ते फार रेअर असणार आहे। मग एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन ओळखण्यासाठी काय करायचंय, सगळ्यात आधी गिवन डिफरन्शियल इक्वेशन हे या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करून घ्यायचं, mdx + ndy = 0। मग mdx + ndy = 0 फॉर्म मध्ये जर एक्सप्रेस केलं तर त्याच्यातला m आणि त्याच्यातला n कंपॅरिझन करून काढायचा, आणि हे काढल्यानंतर
हे दोन डेरिव्हेटिव्ह काढायचे आणि मग पुढे डायरेक्टली सोल्युशन फॉर्म्युल्याने काढायचं. ठीक आहे, एक्झाम्पल मध्ये बघूयात आपण. सॉल्व dy by dx equals to 1 plus y square plus 3x square y अपॉन 1 minus 2xy minus x cube. आता हे डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला सगळ्यात आधी बघायचंय की mdx plus ndy फॉर्म मध्ये आहे का. mdx plus ndy फॉर्म म्हणजे काय, तर समथिंग dx plus समथिंग dy इक्वल टू 0. म्हणजे तुम्हाला dx च्या शेजारी एक फंक्शन ऑफ एक्स वाय दाखवायचं आहे आणि dy च्या शेजारी सुद्धा तुम्हाला फंक्शन ऑफ एक्स वाय दाखवायचं आहे. त्याला आपण m आणि n म्हणतो. ओके, मग इथे mdx प्लस ndy आणण्यासाठी याचा क्रॉस करून घ्या. dx वरती dy खाली मल्टिप्लाय केलं तर इकडे आपल्याला मिळेल 1 प्लस y स्क्वेअर प्लस 3x स्क्वेअर y dx आणि dy च्या सोबत हा डिनॉमिनेटर दॅट इज 1 मायनस 2xy मायनस x क्यूब dy. बघा आता हे समथिंग dx आणि समथिंग dy म्हणजे आपण त्याला mdx आणि ndy म्हणू शकतो, पण तरी सुद्धा तो त्या फॉर्म मध्ये आलेला नाही. मग त्या फॉर्म मध्ये आणण्यासाठी ते इक्वल टू नको, आपल्याला काय पाहिजे, इथे प्लस पाहिजे. मग आपण काय करूया, हा पूर्ण टर्म इकडे शिफ्ट करून घेऊ. ठीक आहे, मग पूर्ण टर्म इकडे आला. चेक. आता आपण म्हणू शकतो का त्या फॉर्म मध्ये आलाय एम dx सम मायनस एन डी वाय. आपल्याला मध्ये प्लस पाहिजे, इथे मायनस चालणार नाही, मायनस मध्ये घ्या. मायनस जर मध्ये घेतलं तर हे सगळे साइन चेंज होतात. चेक. ब्रॅकेट dx प्लस ब्रॅकेट dy इक्वल्स टू 0. आता जर नीट पाहिलं तर हे डिफरन्शियल इक्वेशन जे आलंय ते आपल्याला mdx प्लस एन डी वाय इक्वल्स टू 0 फॉर्म मध्ये दिसतंय. ओके, मग हे जर तुम्हाला आता त्या फॉर्म मध्ये दिसतंय याचा अर्थ आपण डिफरन्शियल इक्वेशनला सॉल्व्ह करण्यासाठी ही जी एक्झॅक्ट मेथड आहे ही वापरू शकतो. ओके, मग या मेथडसाठी आपला महत्वाची कंडिशन आहे की डिफरन्शियल इक्वेशन सगळ्यात आधी mdx प्लस एन डी वाय फॉर्म मध्ये पाहिजे. ओके, जर ते mdx प्लस एन डी वाय फॉर्म मध्ये असेल तर आपण त्याला युजिंग दिस फॉर्म्युला सॉल्व्ह करू शकतो. आज न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग चालू करू आपण. न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग स्टेटमेंट मॅथमॅटिकली डी थिटा बाय डी टी इक्वल्स टू मायनस के टाइम्स थिटा मायनस थिटा नॉट. याचा स्टेटमेंटचा मिनिंग हा होतो, द रेट ऑफ चेंज ऑफ टेम्परेचर ऑफ बॉडी विथ टाइम इज ऑलवेज प्रपोर्शनल टू डिफरन्स बिटवीन टेम्परेचर ऑफ बॉडी अँड द टेम्परेचर ऑफ सराउंडिंग. या दोघांचा जो काही डिफरन्स आहे त्याच्या प्रपोर्शन मध्ये हा रेट असतो. कोणाचा, रेट ऑफ चेंज ऑफ बॉडी टेम्परेचर विथ टाइम. ओके, त्याला मॅथमॅटिकली अशा प्रकारे डिनोट करतो आपण. आता या ठिकाणी आपण काय करणार आहे, एका विशिष्ट वेळेमध्ये फॉर एक्झाम्पल समजा एखादा कप ऑफ टी, या ठिकाणी समजा आपण एखादा कप ऑफ टी पाहिला, टी इनिशियली समजा टाइम झिरो असताना इनिशियल टेम्परेचर समजा कपचं 100 आहे, 100 डिग्री. ओके, आणि 10 मिनिटानंतर ते समजा 80 डिग्री आलंय, तर समजा आणखी 10 मिनिटानंतर म्हणजेच फर्दर 10 मिनिट म्हणजे 20 मिनिटानंतर चहाचं टेम्परेचर, टीचं टेम्परेचर काय असेल ते आपण गेस करू शकतो का? नाही. तर ह्या ठिकाणी लॉ काय सांगतो, इनिशियली टेम्परेचर जे डिक्रीज होतं ते अशा प्रकारे डिक्रीज होतं आणि नंतर मग ते स्लोली डिक्रीज होतं. तर तुम्ही कॅरेक्टरिस्टिक पाहिली तर इनिशियली द रेट ऑफ डिक्रीजिंग द टेम्परेचर इज हाय
आणि नंतर तो स्लोली स्टेडीली कमी कमी होतो. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये बघा 100 वरून 80 वर आलं 10च मिनिटांमध्ये, पण 80 वरून 60 वर यायला 10 मिनिट नाही, आणखी जास्त वेळ लागेल. म्हणजे 20 मिनिटानंतर तो हार्डली 80 वरून 70 ते 72च्या घरात जाईल, 70 ते 72 मध्ये जाईल. डायरेक्टली 20चा किंवा 30चा मोठा फरक पडणार नाही. हाच लॉ आहे. आणि त्याच्या मागचं कारण काय आहे? सराउंडिंग टेम्परेचर. सराउंडिंग काय ते फार महत्वाचं आहे. तुमचं सराउंडिंग, जर समजा तुम्ही चहा फ्रीज मध्ये ठेवला गरम केलेला, तर तो लवकर गार होणार आहे. समजा तुम्ही चहा एसी असलेल्या ठिकाणी ठेवला तर लवकर गार होईल, पण तोच जर एखाद्या हीट असलेल्या ठिकाणी ठेवला तर त्याला गार होण्यासाठी टाइम लागेल. आणि हा आहे तुमचा न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग. ओके, तर न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंगचं मॅथमॅटिकल एक्झाम्पल बघू आपण. चला एक्झाम्पल बघू. अ बॉडी ओरिजिनली ॲट 80 degree cools to 60 degree in 20 minutes. The temperature of air is 40 degree. What will be the temperature of body after 40 minutes? या ठिकाणी इनिशियल पासून ते 2 वेगवेगळ्या इंटरवल मध्ये टेम्परेचर दिलेले आहे. पहा, तर आपण एक टेबल दाखवूयात. टेबलमध्ये इनिशियल टेम्परेचर म्हणजे टाइम 0 असताना इनिशियली बॉडीचं टेम्परेचर 80 आहे. त्यानंतर 60 डिग्रीवर येण्यासाठी 20 मिनिट लागतात. सो आफ्टर 20 मिनिट इट कम्स टू 60 डिग्री. आणि क्वेश्चन विचारला आहे व्हॉट विल बी द टेम्परेचर ऑफ बॉडी आफ्टर 40 मिनिट. मीन्स आफ्टर 40 व्हॉट इज द टेम्परेचर, हे आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, हा झाला तुमचा गिवन डेटा. आता गिवन डेटामध्ये त्यांनी सराउंडिंग टेम्परेचर म्हणजे मॅथमॅटिकली थिटा नॉट ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली. मग सराउंडिंग या ठिकाणी काय दिलाय? एअर इज द सराउंडिंग. सो थिटा नॉट इक्वल्स टू 40 डिग्री. ओके.